नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, एक विषय माझ्याकडून म्हटलं तर टाळला गेला असं म्हटलं तर गैरलागू होणार नाही. अयोध्येतल्या राम मंदिराच्या दानचोरीबद्दल मी जवळजवळ मौन पाळलं असा कोणी आरोप केला तर तो चुकीचा होणार नाही. पण मग असा विषय येतो की मी त्याविषयी बोलायचं टाळतोय का? बिलकुल टाळणार नाही. पण असे प्रकार हे देशाच्या अनेक श्रद्धास्थानी, देवस्थानी होत असतात. यामध्ये काही फार मोठी नवीन गोष्ट घडली असं नाहीये. मला आठवतं मी शाळकरी वयात होतो त्यावेळेला देशातलं एक प्रसिद्ध असलेलं शिर्डीचं जे संस्थान आहे, शिर्डीच्या साईबाबांवर अनेक दशकांपासून लोकांची प्रचंड भक्ती आहे. आणि आज जेवढं त्याचं अवडंबर माजवलं जातं तेवढं साधारण 50-60 वर्षापूर्वी नव्हतं. पण माझी स्मरणशक्ती मला दगा देत नसेल तर 1960च्या आसपास 60च्या आसपासची गोष्ट, मी अगदी शाळकरी वयात होतो आणि त्या शिर्डी संस्थानामध्ये त्या काळामध्ये 3.5 लाखाच्या आसपास रकमेची धांदली झाली होती, गडबड झाली होती, फ्रॉड झाला होता आणि त्याचा खटला सुद्धा गाजला होता. मला वाटतं त्याचे चीफ ट्रस्टी किंवा असं कोणतरी होते, त्यांचं नाव बाजीराव कोते पाटील होतं, हे मला अजूनही आठवतं. बाजीराव कोते पाटील यांना त्या प्रकरणात शिक्षा झालेली, कोर्टात तो खटला खूप गाजला होता आणि अनेक वृत्तपत्रांनी अगदी दैनंदिन सुनावणीचे तपशील पण त्या काळात छापलेले मला आठवतात. जे 6 दशकापूर्वी शिर्डीमध्ये होत असेल आणि त्याच्यापूर्वी भारताच्या अनेक मंदिरामध्ये, चर्चेसमध्ये अशा गोष्टी झालेल्या आहेत ज्या कायद्यानुसार अपराध मानल्या जातात. फक्त पैसा हा अपराध नसतो. पैसा चोरणं, लोकांनी टाकलेलं दान चोरणं हा अपराध असतो असं मी मानत नाही. जिथे लोक श्रद्धेने, भावनेने, आस्थेने एकत्र येतात, त्यांच्या मनातली भावना अत्यंत पवित्र असते आणि त्या पावित्र्याला धक्का लागू नये, त्या पावित्र्याच्या भावनेला अपमानित होता व्हायची वेळ येऊ नये याची काळजी प्रत्येकाने घ्यायची असते. आणि त्यामुळे जी दानचोरी झालेली आहे ती निषेधार्ह नाही, त्याला शिक्षा झाली पाहिजे याविषयी माझ्या मनात दुमत नाही. पण आज जे लोक त्या अयोध्येतल्या दानचोरीबद्दल गळा काढतायत, टाहो फोडून रडतायत, त्यापैकी किती लोकांनी त्या दानपेटीमध्ये कधी दान केलंय का हा पण प्रश्न विचारणं आवश्यक आहे. आपल्याकडे हे मोठं पाखंड झालेलं आहे. ज्यांची काडी मात्र श्रद्धा नसते ते श्रद्धास्थानाच्या पावित्र्याच्या गंजा करत असतात. तिरुपती पासून वेगवेगळी चर्चेस असते. आत्ताची गोष्ट घ्या, अमेरिकेचा तो कोण परराष्ट्र मंत्री काय कोण आला होता, रुबियो, तो आल्या आल्या भारतामध्ये बंगालच्या कोलकात्याला गेला. ते मिशनरीज ऑफ चॅरिटीज का चॅरिटीज ऑफ मिशनरीज ही मदर तेरेसाची संस्था आहे. त्या संस्थेला जी परदेशातून देणगी येते त्याविषयी कठोर कायदे होणार आहेत कळल्यानंतर अमेरिकेचा परराष्ट्र मंत्री धावत धावत तिकडे येतो आणि टेरेसाच्या संस्थेमध्ये जातो. त्या संस्थेमध्ये यापूर्वी अनेक गोंधळ झालेले आहेत. त्याच्याविषयी किती लोकांनी टाहो फोडला होता. निदान आज जे टाहो फोडतायत किंवा ज्या गटातले, ज्या टोळीतले लोक राम जन्मभूमी मंदिरातल्या पैशाच्या दान चोरीबद्दल टाहो फोडून लढतायत, त्यापैकी किती लोकांनी मदर टेरेसाच्या संस्थेमधल्या ज्या घोळ आहेत, गडबडी आहेत, त्याबद्दल किती टाहो फोडला होता हा प्रश्न विचारला पाहिजे. आणि त्यांनी जर टाहो फोडला नसेल तर आज सुद्धा राम मंदिरातल्या दान चोरीबद्दल त्यांना बोलण्याचा अधिकार उरत नाही. तिथे त्यांचा पॉलिटिकल अजेंडा समोर येतो.
हीच गोष्ट केरळ मधल्या एका चर्चची आहे. तिथे कोण मोठा कार्डिनल किंवा कोण असतो, चर्च नावाची जी एक संघटित धार्मिक शक्ती आहे, संघटना आहे, त्यातल्या एका मोठ्या धर्मगुरूवर, तिथल्या ज्या धर्मसेविका नन्स ज्याला म्हणतात, त्यांच्यावर लैंगिक शोषण केल्याचे आरोप झाले होते. त्याच्याविरुद्ध कुठली कारवाई झाली? ती कारवाई व्हावी म्हणून किती लोकांना किती टाहो फोडायला लागला. एक साधा गुन्हा दाखल करून घ्यायचा FIR, त्यामध्ये महिने गेलेले. पण आज राम जन्मभूमीच्या दान चोरीबद्दल टाहो फोडणाऱ्यांनी तेव्हा आपल्या गळ्याला गळफास लावून घेतलेले होते. आणि म्हणून अयोध्येच्या मंदिराविषयी जी काय गरळ ओकली जाते त्याविषयी मी अलिप्त राहणं पसंत केले. कारण पहिल्यांदा होत नाही. फरक इतकाच आहे की मदर टेरेसाचा विषय असो, केरळच्या चर्चचा विषय असो, किंवा आणखीन कुठल्या मदरशामध्ये होणाऱ्या, मशिदीमध्ये होणाऱ्या लैंगिक शोषणाचा विषय असो, त्यावर साधे FIR दाखल व्हायला सुद्धा महिने गेले होते. पण अयोध्येतल्या दान चोरीचा विषय बाहेर येताच त्यावर तातडीने गुन्हा नोंदला गेला. SIT नेमली गेली. दीड महिन्याच्या आत अनेक लोक पकडले गेलेत, अनेकांचे राजीनामे घेतले गेलेत. ही तत्परता उरलेल्या धर्माच्या धार्मिक स्थानांबद्दल कधीतरी घेतली गेली का? आणि ती घेतली गेली नाही. पण कारण तेव्हा टाहो फोडला गेला नाही, बवाल खडा केला गेला. हा जो दुजाभाव आहे हा हिंदू धर्मीयांना विचलित करतो. आणि आता त्यातून हा बवाल का खडा केला गेला होता, हा टाहो कशाला फोडला गेला, त्याची अंडी पिल्ली बाहेर यायला लागली. कारण हळूहळू दान चोरीचा विषय बाजूला पडून त्याच्यावर कारवाई होते म्हटल्यानंतर तो विषय थंड पडण्याची शक्यता असल्यामुळे त्या प्रकरणाचा राजकीय वापर सुरू केला गेला. ज्या मंदिरासाठी हिंदूंनी एवढं आंदोलन केलं, एवढं करोडोचं दान दिलं, तिथेच दान चोरी, लूटमार हे सगळं बोलणारे आहेत ना. त्यापैकी बरेच लोक आता याचा फटका उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला बसल्याशिवाय राहणार नाही. वा, आलं ना, आलं की नाही? आमच्या कोकणात म्हणतात की नदीत जाऊन कितीही तळाला खाली बसून हगा, ते पाण्याच्या वर येऊन तरंगायला लागतं. तसा कुठल्याही बातमीमध्ये आपला पॉलिटिकल अजेंडा घुसवून त्यावर बवाल करणारे आहेत ते असे उघडे पडले. त्यांनी एवढा बवाल केला जो त्या चर्च विषयात करत नाहीत तो इथे करायचा. याचं कारण चर्चचा बवाल केला तर काँग्रेस आणि पुरोगाम्यांच्या मतावर विपरीत परिणाम होतो, आणि इकडे बवाल केला तर भाजपवर उलटा परिणाम होतो. म्हणून इकडे बवाल करायचा, तिकडे करायचा नाही, हा जो तुझा भाव आहे तो समजून घेतला पाहिजे. अर्थात असले भ्रष्टाचार, असलं लांगोल चालन, असलं काय ते नालायकपणा, लैंगिक शोषण, गुन्हेगारी यामुळे मतदानावर किती परिणाम होतो याचाही अभ्यास करणं आवश्यक आहे. हे जे मीडियामधून, पत्रकारांकडून, पत्रकारितेतून असं अवडंबर माजवलं जातं त्याचा सामान्य जनांच्या मनावर फारसा परिणाम होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. माध्यमामध्ये, बातम्यांमध्ये एखादा हलकल्लोळ माजवला किंवा एखाद्याची प्रचंड प्रशंसा केली, त्याचा परिणाम मतदानावर होतो का? बिलकुल होत नाही मित्रांनो. सध्या 2 महिने उलटत आले बंगालचे निकाल लागून. तिथे ममता चौथ्यांदा निवडून येणार, तिच्याशी कोणी टक्करच देऊ शकत नाही, ममतावर महिला खुश आहेत, अशा बातम्या रंगवल्या जात होत्या 4 मे पर्यंत. आणि 4 मेला ममताचा नुसता पराभव झाला नाही, लज्जास्पद दारुण पराभव झाला आणि भाजपचा अफाट विजय झाला. हे ज्यांना सांगता आलं नाही अशा पत्रकारांनी अयोध्येचा परिणाम
उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीवर होईल म्हणणं हा शुद्ध थापेबाजीचा प्रकार आहे. असा कुठलाही परिणाम होत नसतो. लोकभावना असते. आपण महाराष्ट्रात बघितलं 2 वर्षापूर्वी ज्या लोकसभा विधानसभा निवडणुका झाल्या तेव्हा उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून बाजूला केलं किंवा ढकललं गेलं. त्यामुळे जनता फार संतप्त आहे आणि उद्धव ठाकरे यांच्याविषयी प्रचंड सहानुभूती आहे असा घोषा मीडियातून चालू होता. काय झालं ते विधानसभा निवडणुकीत दिसलं. उद्धव ठाकरेंना मुंबईत 10 आणि मुंबईवर 10 इतकं संकुचित व्हावं लागलं. जी सहानुभूती पत्रकारांना दिसत होती, मीडियाला दिसत होती, त्याचा मागमूस मतदारांमध्ये नव्हता. कारण उद्धव ठाकरेंना मंत्रिमंडळावरून खाली खेचणाऱ्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांना विधानसभा निवडणुकीत मतदारांनी भरभरून मतं दिली. भाजप 105 वरून 133 आमदारांपर्यंत गेला. एकनाथ शिंदे 40 आमदार घेऊन बाहेर पडले होते, पण त्यांचे 57 आमदार निवडून आले. लोकसभा निवडणुका अपवाद होता. नंतरच्या महापालिका वगैरे निवडणुकीत आपण बघितली जी सहानुभूती मतदारांना दिसत होती आणि अजूनही अनेकांना दिसते. अगदी उबाठा शिवसेनेची पुरती धुळधाण उडालेली आहे. पण तुम्ही मराठी मीडिया बघितलात तर तुम्हाला असं वाटेल की महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंना आणि या ठाकरे या नावाभोवती प्रचंड सहानुभूती आहे. फक्त ती मतांमध्ये परिवर्तित होत नाही, ती बातम्यांमध्ये परिवर्तित होत राहते, बातम्यांमधून झळकत राहते. मित्रांनो, निवडणुका आणि हे असल्या बातम्या याचा परस्पर कसलाही संबंध नाही. पण तरीही वडाची साल पिंपळाला लावणं हा उद्योग चालू असतो. आणि म्हणूनच अयोध्येच्या दान चोरीविषयी त्याचा नसलेला संबंध विधानसभा निवडणुकीशी जोडून भाजपच्या हातून उत्तर प्रदेशची सत्ता कशी जाणार याच्या बातम्या आता रंगवल्या जाणार आहेत. आणि म्हणून हा विषय मी आज घेतला. मित्रांनो, सामान्य मतदार जितका प्रगल्भ झालेला आहे तितकी आपल्या देशातली सगळ्या भाषेतली पत्रकारिता हळूहळू अनाडी होत चाललेली आहे. त्यांना जनमत आणि वास्तवात घडणाऱ्या घडामोडी यांचा संबंध जोडताही येत नाहीत, जोड्याही लावता येत नाहीत. लावता आल्या असत्या तर ममता दिदी हरू शकतात हे कुठल्या तरी पत्रकाराने अग्रलेख लिहून सांगितलं असतं, पण नाही सांगू शकला. कारण त्याला मनातला अजेंडा पुढे करायचा आहे, वास्तवाची दिशाभूल करायची. एक गोष्ट सांगतो मित्रांनो, आपल्याकडच्या लोकशाहीमध्ये आणि मतदानामध्ये साधारणतः 60-70% मतदार हा कुठल्या ना कुठल्या पक्षाला किंवा त्या पक्षाच्या नेत्याला किंवा स्थानिक कार्यकर्त्याला कमिटेड असतो. तो पक्ष निवडून येवो न येवो लोक त्याला मतदान देत असतात. 1-2 निवडणुका दिल्या आणि काही झालं नाही ते दुसऱ्या कुठच्या तरी पक्षाकडे जातात. पण निवडणुकीत उतरणाऱ्या प्रत्येक पक्षाकडे एक कमिटेड मतदार असतो. त्यामुळे प्रत्यक्ष मतदानाचे निकाल येतात त्यावेळेला जो फ्लोटिंग वोटर असतो, जो प्रत्येक निवडणुकीमध्ये किंवा घडामोडींच्या अनुषंगाने आपलं मत बनवत असतो आणि दान करत असतो, तो निवडणुकीचे निकाल ते अपरंपार बदलून टाकतो. 2009 ची निवडणूक घ्या. 2009 ची लोकसभा निवडणूक झाली त्याच्या फक्त 5-4 महिने आधी मुंबईमध्ये अजमल कसाबची टोळी आली होती आणि त्यांनी 200 निरपराध लोकांना जीवानिशी मारून टाकलं होतं. 3 बडे पोलीस अधिकारी आणि जवळजवळ 2-3 डझन पोलीस त्यात मारले गेले होते. 1000 लोक त्यांनी केलेल्या उत्पातामध्ये जखमी झाले होते. त्यासाठी नालायक कोण होतं? तत्कालीन काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकार महाराष्ट्रातलं नालायक होतं.
पण 4-5 महिन्यांनी ज्या लोकसभा निवडणुका झाल्या त्यामध्ये मुंबईच्या लोकसभेच्या 6 जागा आणि ठाणे जिल्ह्यातल्या 4 पैकी 3 जागा म्हणजे मुंबई परिसरातल्या 10 पैकी 9 जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाने जिंकल्या. याचा अर्थ मतदाराने अजमल कसाब बद्दल आणि अजमल कसाबला सार्वजनिक कत्ले आम करण्याची मुभा देण्याबद्दल काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सहानुभूती दाखवली होती. नाही मित्रांनो, एवढी भयंकर घटना मुंबईत घडून सुद्धा मुंबईतल्या 6च्या 6 जागा काँग्रेस राष्ट्रवादीला मिळाल्या. याचं कारण राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना होती. शिवसेनेतून बाजूला होऊन आम्ही राज ठाकरे यांनी जो वेगळा पक्ष काढला होता त्यांनी मुंबई आणि ठाण्यातल्या सगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचंड मतं युतीची मतं फोडली होती. सहानुभूती राज ठाकरेंना होती, पण त्यामुळे शिवसेना भाजप युतीचा बट्ट्याबोळ उडाला आणि तो बट्ट्याबोळ उडण्यावर मुंबईतल्या इतक्या भीषण हत्याकांडाने कसलाही परिणाम केला नाही. अवघ्या 4-5 महिन्यात नोव्हेंबर 26/11 म्हणतात, म्हणजे 26 नोव्हेंबर 2008 आणि एप्रिल 2009 किती महिने होतात तुम्ही मोजा. लोकांच्या भावनानुसार सरकार येतात आणि पडतात हा मूर्खपणा फक्त पत्रकारांमध्ये आणि विश्लेषकांमध्ये असतो. जो त्या प्रत्यक्ष घडामोडीचा अनुभव येतो आणि तरी आपल्या जीवनाचा आणि भवितव्याचा विचार करतो, तो अत्यंत गंभीरपणे विचार करून आपलं मत बनवतो आणि त्याप्रमाणे असलेलं सरकार पाडतो किंवा नवीन आणतो. आणि म्हणूनच राम जन्मभूमी मंदिरातली दान चोरी झाली म्हणून उत्तर प्रदेशचा सामान्य मतदार आपल्या घरात, आपल्या मोहल्ल्यात, आपल्या परिसरात योगी बाबांच्या कायदा व्यवस्थेने आणलेली सुरक्षा आणि संपूर्ण उत्तर प्रदेशमध्ये जी विकासाची गंगा वाहते ती बुडवून काँग्रेसला किंवा समाजवादी पक्षाला मतदान करेल. कशाला? तर दानचोरी झाली म्हणून. यासारखा शुद्ध मूर्खपणा दुसरा असू शकत नाही. दानचोरी आणि विधानसभा निवडणुका त्यातलं मतदान यांचा परस्पर काहीही संबंध नाही. एवढं लक्षात घेतलं किंवा त्याच्यावर विचार केला तरी खूप झालं. मी थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.